ही गंजी पाहताय किती मऊ लुसलुशीत आणि खायला अगदी गोड आणि खूप छान लागते। लवकरच आषाढी एकादशी येते आणि आषाढी एकादशी निमित्त खूप सारे शाबूचे पदार्थ बनवले जातात। त्यापैकीच एक म्हणजे साबुदाण्याची गंजी। ही करायला फार सोपी आहे आणि टेस्टला एकदम जबरदस्त आहे। लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत खाऊ शकतात अशी ही गंजी आहे। याची रेसिपी खूप झटपट होते। 5 ते 10 मिनिटामध्ये ही गंजी तयार होते। काहीही साहित्य जास्त लागत नाही। मी पुढे सगळं साहित्य दाखवते। त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला गंजीची रेसिपी दाखवणार आहे। साबुदाण्याची गंजी कशी बनवायची। जेव्हा जेव्हा आपल्याला उपवास असतो ना तेव्हा तेव्हा आपण शाबू खिचडी, शाबू वडे किंवा साबुदाण्याचे भरपूर सारे पदार्थ आपण करत असतो। तर म्हटलं आज तुम्हाला साबुदाण्याची गंजी दाखवावी, जेणेकरून तुम्हाला ही वेगळा पदार्थ चवीला मिळेल आणि तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करताल। तर नमस्कार मंडळी, मी प्रतिमाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर गंजीची रेसिपी करण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही आणि थोडक्या साहित्यामध्ये होतं। आता तर आषाढ चालू झालेला आहे आणि लवकरच आषाढ एकादश पण येत आहे, म्हणजे मोठी एकादश येत आहे। त्यासाठी वेगवेगळे पदार्थ आपण घरामध्ये ट्राय करत असतो। तर म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करूया आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर साबुदाण्याची गंजी करण्यासाठी ते शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत। मूठभर शेंगदाणे आहेत। ह्याचा आबडधोबड कूट करून घ्यायचा आहे। इथं दूध घेतलेलं आहे, जवळजवळ 1.5 फुलपात्र दूध आहे। दुधाचा वापर जास्त करायचा, अजून जास्त दूध असेल तरीसुद्धा चालते। आणि इथं 1 वाटी साबुदाणा आहे। तर आता हा साबुदाणा खूप छान असा मऊसूद भिजलेला आहे। तर ह्याचीच मी गंजी करणार आहे। चला आता रेसिपी दाखवते मी तुम्हाला। पहिल्यांदा तर आपण गॅस ऑन करूया आणि इथं मी एक पातेलं ठेवलेलं आहे। आता पातेल्यामध्ये आपण डायरेक्ट दूध टाकणार आहोत। आता दुधाला छानपैकी एक उकळी आणणार आहे मी। चला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचा आबडधोबड कूट करून घेते। तर अशा प्रकारे आबडधोबड कूट करून घेतलेला आहे मी। इथं वेलची पूडसुद्धा घेतलेली आहे आणि आपल्याला साखरेचा वापर करायचा आहे। तुम्हाला जर साखर नको असेल तर तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता। तर इकडे बघू शकताय दुधाला सुद्धा छान उकळी फुटायला लागलेली आहे। आता बघू शकताय दुधाला छानपैकी उकळी आली होती, दूध वरती आले। आता आपण ह्याच्यामध्ये ना शाबू टाकणार आहे। जेवढा आपल्याला हवा आहे ना तेवढा शाबू आपण टाकून घ्यायचा। तर आता बघू शकता पूर्ण शाबू मी आता ह्या दुधामध्ये टाकला। आता ह्याला छानपैकी ना शिजू देते आणि शिजल्यानंतर आपण बाकीचे सगळे जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये आपण टाकणार आहोत। मधून अधून ह्या शाबूला आपण असं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून पातेल्याला खाली चिटकू नये म्हणून।